हॅलो, गुड मॉर्निंग प्रियंका. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि आज आहे महाशिवरात्र आणि आमच्या सोसायटीमध्ये ना सकाळीच गाणे वगैरे लावून दिलेले आहेत महादेवाचे आणि खूप फ्रेश असं वाटत आहे. आणि आता वाजलेले आहेत 7 आणि तुम्ही बघू शकता तयारी म्हणजे त्यांची इथे रुद्र अभिषेक वगैरे करतात. महाशिवरात्रीचे स्पेशल इथे पूजा असते आणि मी पण जाते म्हणजे पण मी नंतरून जाते. आणि आता वाजलेलं आहे 7 आणि बघू शकतात सकाळी मॉर्निंगचं वातावरण इतकं फ्रेश असतं ना खरंच. आणि खूप छान असं वाटत आहे आणि गाणे लावलेले आहेत त्यांनी महादेवाचे, ते इतकं प्रसन्न वाटत आहे ना. तर बघू शकता तुम्ही पूर्ण त्यांची तयारी चालू आहे. तर मी जाणार आहे थोड्या वेळाने, आता अंघोळ वगैरे करते. महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्र आहे आणि आज माझा उपवासही आहे. आणि आमच्या इथे खाली ना सोसायटीमध्ये महाशिवरात्रीची खूप मोठी अशी पूजा होते. तर मी आता नाही जाणार, नंतर जाणार. आता आधी फराळाचं बघते, साबुदाणे खिचडी वगैरे काहीतरी बनवते करते आणि खाली जाते. खाली खूप छान आमच्या सोसायटीमध्ये खूप छान अशी पूजा होते, तिकडे जाणार आहे. तर आता सर्वात आधी मी काहीतरी बनवते. आणि आता वाजलेले आहेत 8 आणि माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. तर चला मग पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा, पुढे काय काय आहे व्हिडिओमध्ये. चला मग. मी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे मस्त. त्यानंतर इथे बटाटो रताळूही बॉईल करून घेतलेले आहे. साबुदाणा खिचडी बनवून घेतलेली आहे, फराळ बनवून घेतलेला आहे. तर इथे साबुदाणा खिचडी आहे, रताळू आहेत, स्वीट पटॅटो. त्यानंतर इथे फ्रूट्स घेतलेला आहे, काजू बदाम. आणि महाशिवरात्रीचा हा माझा फराळ आहे, बघू शकता. माझे बरेचसे कामं झालेले आहे आणि आता ही साडी मी वेअर करते आणि खाली जाते. मला जायचं आहे खाली. आणि ही साडी जी आहे, मी उज्जैनला गेली होती महाकाल, त्यावेळेस मी ही साडी वेअर केली होती. एकचदा वेअर केली, त्यानंतर जशी म्हणजे त्यानंतर घातलीच नाही मी. तर म्हटलं चला आज महाशिवरात्र आहे आणि खूप छान दिवस आहे, तर पुन्हा ही साडी वेअर करते आणि खूप सुंदर अशी साडी आहे. तर मी आता ही साडी वेअर करून खाली जाते पूजासाठी. आणि इथे ना बायका पूजा करायला येतात. शिवलिंग दिसतच नव्हतं, इतकं काय ठेवलं होतं त्याच्यावर जे सांगू शकत नाही. सर्व क्लीन केलं आणि त्यानंतर पूजा केली, कारण की मला इतकं कसं तरी वाटलं. पूजा करतात तर एका साईडला तुम्ही ठेवा ना, सर्व पूर्ण म्हणजे दिसतच नव्हतं. आणि त्यानंतर मग मी पूजा केली, इथे पाणी वगैरे दूध वगैरे अभिषेक वगैरे केलं आणि अशी माझ्या पद्धतीने पूजा केली. मी सिंपलच, बाकी काही नाही, मला म्हणजे असं जास्त येत नाही. आणि इथे त्यांनी बर्फाचा शिवलिंग तयार केला होता आणि हे दरवर्षी करतात. ते मागच्या वर्षी त्यांनी केलं, तर तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ बघू शकतात. आणि खूप छान असं वाटत होतं आणि इतकं छान होती. आणि त्यानंतर इथे आहे महाकाल, जे आता मी जाऊन आलेले आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता महाकाल. त्यानंतर पार्वती शंकर महाराज. आणि त्यानंतर इथे प्रसाद होता, तर प्रसाद पण देत होते सर्वांना. तर मी दिला प्रत्येकाला, म्हणजे तिथे जे लोक होते, म्हटलं चला हे पुण्याचं काम आहे, तर मी माझ्या हाताने पण थोडा प्रसाद दिला. आणि त्यानंतर मग इथे त्यांचं म्हणजे चालू होतं पूजा वगैरे, काय हवन वगैरे ऑलरेडी सकाळी झालं होतं.
पण आता इथे मस्त असे गाणे वगैरे त्यांनी लावले होते आणि खूप छान असं करत होते. आणि त्यानंतर मी आली घरी आणि घरी आल्यावर मला मार्केटला जायचं होतं. मार्केटला थोडं माझं काम होतं, तर मी मार्केटला निघाली जाण्यासाठी. आणि मार्केटला निघाले ॲक्च्युली माझ्या आज महाशिवरात्र होता ना, तर मला काहीतरी सिल्वरचं घ्यायचं होतं. तर सिल्वरचे मी जोडवे बघितले, पण विचार केला की माझ्याकडे ते आहेत म्हटलं. तर मी कानच टोचून घेते. माझी खूप दिवसाची इच्छा होती. ऑलरेडी कान टोचलेले आहेत, फक्त वरती मला टोचायचे होते, माझी इच्छा होती. पण म्हणतात ना, जे मनीने ध्यानी आणि तेच घडतं. जसं मी काहीच ठरवलं नव्हतं, म्हणजे मला जोडवे घ्यायचे होते आणि अचानक माझे कान टोचल्या गेले. आणि खरंच आधी इतकं भयंकर पेन होतं. ऑलरेडी ते बोलले की डायरेक्टली म्हणजे जे तुम्ही सिलेक्ट करा आणि ते तुमच्या कानात डायरेक्टली टाकून देणार असं. आणि खूप म्हणजे मी एकदा एक साईडमध्ये टोचून तर घेतले, पण नंतर मला इतकं पेन होतं आहे ना, सिरियसली सांगते. आणि त्यानंतर फायनली म्हणजे माझे कान टोचलेही गेले आणि माझी हौस पण चांगलीच पेटली आहे. आणि बघू शकता तुम्ही, खूप पेन होत होतं मला. आणि खूप छान असा आजचा ब्लॉग झालेला आहे लास्टमधला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.